आणि यानंतर स्पीड न्यूज मध्ये आपण महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेऊया। कांदा आणि कोबी पाठोपाठ मनमाड येवल्यासह नाशिकच्या ग्रामीण भागामध्ये आता टोमॅटोच्या दरांमध्ये मोठी घसरण झालेली आहे। टोमॅटोला बाजार समितीत 2 ते 3 रुपये प्रति किलो इतका दर मिळतोय। टोमॅटोला कवडी मोल दर मिळत असल्या कारणामुळे काही शेतकऱ्यांनी रस्त्याच्या कडेला टोमॅटो फेकून दिले। काही दिवसांपूर्वी टोमॅटोचे दर गगनाला भिडले होते, मात्र आता टोमॅटोचे दर प्रचंड खाली आलेले आहेत। बीडमध्ये तर टोमॅटो चक्क 1 रुपया किलो दराने विकला जातोय, त्यामुळे शेतकरी पुरते हवालदिल झालेले आहेत। टोमॅटो पिकवण्यासाठी लागलेला खर्च देखील निघत नसल्याने शेतकरी आता मोठ्या आर्थिक संकटात सापडलेले आहेत। नारायण राणे यांच्यानंतर महाराष्ट्रातल्या काही भाजप नेत्यांना केंद्र सरकार सुरक्षा पुरवणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह इतरही नेत्यांना केंद्र सरकार सुरक्षा पुरवणार असल्याची माहिती मिळते। ठाकरे सरकारने काही दिवसांपूर्वीच भाजपच्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात केली होती। ठाकरे सरकारने सुरक्षा काढल्यानंतर मोदी सरकारकडून नारायण राणेंना सुरक्षा देण्यात आलेली आहे। राणेंना केंद्राकडून वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आलेली आहे। सीआयएसएफचे जवान राणेंच्या आता सुरक्षा ताफ्यामध्ये तैनात करण्यात आलेले आहेत। राणे कुटुंबाकडे भाजपाने आणखी एक मोठी जबाबदारी सोपवली आहे। निलेश राणे यांची भाजपच्या प्रदेश सचिवपदी निवड करण्यात आलेली आहे। राज्य सरकारमधील नोकर भरती पुन्हा सुरू करावी याबाबत कॅबिनेटमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिलेली होती। मराठा आरक्षणावर घटनापीठाने पुढची तारीख दिल्याने कॅबिनेटमध्ये नोकर भरती सुरू करण्यावर चर्चा झाल्याची माहिती मिळते। काही वेळापूर्वीच मंत्रिमंडळाची बैठक संपलेली आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी शिवसेनेच्या मंत्र्यांची राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्या बंगल्यावर प्री कॅबिनेट बैठक पार पडली। शिवसेनेचे सर्व मंत्री या बैठकीसाठी उपस्थित होते अशी माहिती देखील मिळालेली होती। माझ्या माहितीप्रमाणे भाजपचा कुठलाही सदस्य कुणाच्याही संपर्कात नसल्याचं संजय काकडे यांनी स्पष्ट केलंय। नाराजी सर्वच पक्षांमध्ये असते असंही काकडे म्हणाले। भाजपचे 19 नगरसेवक फुटून बाहेर पडणार असल्याची बातमी खोटी असल्याचा दावाही त्यांनी केला। पुणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनं तिरडी आंदोलन केलं। शहरातील रखडलेल्या उद्यानांची देखभाल दुरुस्ती करावी आणि लवकरात लवकर टेंडर काढावं या मागणीसाठी हे तिरडी आंदोलन करण्यात आलं। अनेक उद्यानातली झाडं ही पाणी नसल्यामुळे सुकलेली आहेत। उद्यानातल्या सुकलेल्या झाडांची तिरडी मनसेनं पालिकेत आणली। महापौरांच्या दालनासमोर आंदोलन करण्यात आलं। मराठी भाषिक उद्या बेळगावमध्ये मोठा मोर्चा काढणार आहेत, मात्र या मोर्चाला बेळगाव पोलिसांनी परवानगी नाकारली आहे। पण मोर्चा काढण्यावर मराठी भाषिक ठाम आहेत। महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा उद्या निघणार आहे। कोल्हापूरमधले शिवसैनिक देखील या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। कोल्हापूरच्या शिवसैनिकांना बेळगावमध्ये सोडणार नसल्याची भूमिका कर्नाटक पोलिसांनी घेतल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला देण्यात आलेली आहे। मराठा आरक्षणासाठी तारीख पे तारीख सुरूच आहे। मराठा आरक्षणाची सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आलेली आहे। 5 फेब्रुवारीला आता पुढची सुनावणी होणार आहे। प्रत्यक्ष सुनावणीबाबत 5 फेब्रुवारीच्या सुनावणीमध्ये निर्णय घेतला जाईल। 9 डिसेंबरला झालेल्या सुनावणीत घटनापीठाने मराठा आरक्षणावरील अंतिम स्थगिती उठवण्यास नकार दिल्याने आरक्षणाबाबत मोठा पेच निर्माण झाला। मराठा आरक्षणाच्या बाबतीत सरकारकडून तारीख पे तारीख सुरू असल्याची टीका नारायण राणेंनी केली आहे। मराठा समाजाला न्याय कधी मिळणार असा सवाल त्यांनी सरकारला विचारला। वाढीव वीज बिल भरण्यासाठी सरकारकडून सवलत देण्याचं आश्वासन आधी देण्यात आलेलं होतं, मात्र आता वीज बिल न भरल्यास वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे। सरकारने जनतेची फसवणूक केल्याचा आरोप नारायण राणे यांनी केला। निवडणुकीत पोकळ आश्वासनं देण्यात आल्याची टीका देखील त्यांनी केलेली आहे। देशभरातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न सुटावेत यासाठी पंतप्रधान मोदींनी नवे कृषी कायदे आणलेले आहेत। हे राजकीय आंदोलन होत आहे। हेच उद्धव ठाकरे प्रचारादरम्यान शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून 50,000 देणार बोलले होते, त्याचं काय झालं असा सवाल नारायण राणे यांनी ठाकरे सरकारला विचारला आहे।
किमान 10,000 तरी शेतकऱ्यांना द्यावेत असंही राणे म्हणाले। ठाकरे सरकारनं शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप नारायण राणेंनी केलेला आहे। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री जरी असले तरी सरकारी यंत्रणा हाताळण्याचं ज्ञान आणि अभ्यास नसल्याची टीका नारायण राणे यांनी केलेली आहे। ठाकरेंकडे गाडी चालवायची माहिती असेल पण सरकार चालवण्याचा अभ्यास नाही, त्यामुळे सरकार पुढे जात नाहीये। सरकारच्या अपयशाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जबाबदार असल्याची टीका राणेंनी केली आहे। सरकार केव्हा पडेल हे सांगणार नाही, पण 5 वर्ष मात्र चालणार नाही असं भाकीत पुन्हा एकदा राणेंनी केलंय। राज्य सरकार मराठा आरक्षणाच्या विषयावर घोळ घालतंय असा गंभीर आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे। राज्य सरकारच्या मनात नेमकं काय आहे हे समजत नाही असंही ते म्हणालेले आहेत। ते मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत होते। राज्य सरकारमध्ये एमपीएससी आरक्षणावरून प्रचंड मतभेद असून सगळ्या आरक्षणांवर प्रश्नचिन्ह निर्माण व्हावं अशी कृती राज्य सरकारची दिसत असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे। आरक्षणाच्या मुद्द्यावरून फडणवीसांनी ठाकरे सरकारवर सडकून टीका केली। मराठा आरक्षणासंदर्भातली सुनावणी पुढे ढकलल्यानंतर याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी ठाकरे सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे। सरकार वेळ मागत असल्यानं विनोद पाटील यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। आरक्षणावर ठाकरे सरकार गंभीर नसल्याचा आरोप देखील त्यांनी केलेला आहे। भंडारा जळीत प्रकरणाचा अहवाल मंत्रिमंडळासमोर आज सादर करण्यात आलेला आहे। मुख्यमंत्र्यांना हा अहवाल देण्यात आलेला आहे। या अहवालामध्ये 2 डॉक्टर आणि नर्सेसवर ठपका ठेवल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। विभागीय आयुक्तांच्या संमतीनं हा रिपोर्ट दिल्याची माहिती मिळतेय। भंडाऱ्यातल्या या अग्निकांडात 10 कोवळ्या बालकांचा मृत्यू झाला होता। तामिळनाडूतल्या रामेश्वरम इथं 7 फेब्रुवारीला जागतिक रेकॉर्ड बनवण्याची तयारी सुरू आहे। त्यासाठी देशभरातील 1000 विद्यार्थी 100 उपग्रह बनवत आहेत। हे उपग्रह अंतराळात 7 फेब्रुवारीला सोडण्यात येतील। या जागतिक विक्रमासाठी मंगळवारी विदर्भातल्या विद्यार्थ्यांनी या उपग्रहाची निर्मिती केलेली आहे। विदर्भातून या उपक्रमासाठी तब्बल 150 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे। सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षेत गुणवाढ केल्याप्रकरणी तत्कालीन परीक्षा मंडळ संचालकासह 4 विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यांना अटक देखील करण्यात आलेली आहे। विद्यापीठाकडून घेण्यात आलेल्या परीक्षेत विद्यार्थ्यांना गुण वाढवून दिल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलेला होता। गाडीचे स्पेअर पार्ट विकणाऱ्या आणि गाडी चोरणाऱ्या चोरट्याला कल्याण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। सीसीटीव्हीच्या मदतीनं पोलिसांनी या चोरट्याला अटक केलेली आहे। नाशिकमध्ये विवाहित तरुणीची धारदार शस्त्रानं वार करून हत्या करण्यात आलेली आहे। अश्वमेध नगरमधल्या पवार मळ्यात या महिलेचा मृतदेह आढळला आहे। पूजा आखाडे असं या महिलेचं नाव आहे। मुलावर करणी झाल्याचं सांगून एका भोंदूबाबानं कोंढव्यातल्या एका कुटुंबाची फसवणूक केलेली आहे। करणी काढण्यासाठी या भोंदूबाबानं कुटुंबाला 6,80,000 कबुतराची विक्री केलेली आहे। या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। गँगस्टर चिंकू पठाणला अटक करण्यात आलेली आहे। त्याच्याकडून एमडी ड्रग जप्त करण्यात आलाय। त्याला एनसीबीनं अटक केली आहे। नवी मुंबईतल्या घणसोलीमधून त्याला अटक करण्यात आलेली आहे। चिंकू पठाण गँगस्टर करीम लालाचा हस्तक आहे। पीएन गाडगीळचे संचालक सौरभ गाडगीळ यांना 1,60,00,000 रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे। चंदीगडमध्ये व्यवसाय सुरू करण्यासाठी 50 कोटींचं कर्ज मिळवून देण्याचा आमिष दाखवत सौरभ गाडगीळ यांना हा कोट्यवधीचा गंडा घालण्यात आलेला आहे। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दारूबंदी केवळ कागदावर असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालंय। चंद्रपूरचे स्थानिक अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी शहराच्या एंट्री पॉइंटवर पाळत ठेवून शहरात येणारा देशी दारूचा साठा पकडून दिल्यानं खळबळ माजलेली आहे। 50 लाखांहून अधिक रकमेचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। तर स्थानिक गुन्हे शाखेनं उडवाउडवीची उत्तरं दिल्याचा आरोप आमदारांनी केलेला आहे। सांगली जिल्ह्यातल्या कवठे महांकाळ तालुक्यातल्या मळण गावात अज्ञात आजारानं कोंबड्या मृत्युमुखी पडल्यात। बर्ड फ्लू की आणखी एक नवा रोग आलाय याची भीती आता ग्रामस्थांना सतावतीये। त्यामुळे आता या मळण गावात भीतीचं वातावरण आहे। राज्यावरचं बर्ड फ्लूचं संकट दिवसागणिक आणखी गडद होत आहे। तब्बल 8 जिल्ह्यात बर्ड फ्लूचा फैलाव झालाय। उल्हासनगरमध्ये सुद्धा आता बर्ड फ्लूनं शिरकाव केलाय। कोरोनानंतर आता नागरिक आणि प्रशासनासमोर हे एक नवं संकट उभं ठाकलेलं आहे।
उल्हासनगर जवळच्या रायते भागात बर्ड फ्लूचा शिरकाव झालाय। रायते इथल्या मृत कोंबड्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं ही माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे आता पशुसंवर्धनसह संपूर्ण आरोग्य यंत्रणा सतर्क झालेली आहे। बर्ड फ्लूमुळे चिकन आणि अंड्यांकडे नागरिकांनी पाठ फिरवली आहे। यामुळे अकोल्यात चिकन फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या महोत्सवातनं नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येते आहे। अकोल्यातील स्नातकोत्तर पशुवैद्यक आणि पशुविज्ञान संस्थेनं चिकन फेस्टिवलचं आयोजन केलेलं होतं। वेळास गावातील विहिरीत पडलेल्या रानडुकराला जीवदान देण्यात आलंय। वनविभाग आणि गावकऱ्यांनी रानडुकराची सुटका केली आहे। त्यानंतर रानडुकराला जंगलात सोडून देण्यात आलं। नागपूरच्या सुभाषनगर भागात 2 वळूंमुळे मोठी दहशत निर्माण झालेली आहे। यामुळे सर्वसामान्यांना घराबाहेर पडणंही अवघड झालेलं आहे। अखेर नागरिकांच्या दबावामुळे पालिकेनं या वळूंना जेरबंद केलेलं आहे। राजस्थानमधल्या रणथंबोर राष्ट्रीय उद्यानातल्या वाघांच्या झुंजीचा थरार कॅमेऱ्यात कैद झालाय। थराराचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाल्याचं बघायला मिळत आहे। गोव्यातील प्रसिद्ध शांतादुर्गा देवीचा वार्षिक जत्रोत्सव सुरू झालाय। पुढचे 4 दिवस हा जत्रोत्सव असेल। पोर्तुगीजांच्या जुलमी राजवटीतही जी देवस्थानं टिकून राहिली, शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या या धार्मिक उत्सवात धार्मिक विधी, पालखी सोहळा, रथ मिरवणूक आणि विजयी रथ मिरवणूक असे सोहळे होत असतात। स्पीड न्यूज मध्ये वेळ झाली एका ब्रेकची। लगेच परत येतोय, बघत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर स्पीड न्यूज मध्ये आपण इतरही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊया। पश्चिम बंगालमधल्या जलपाईगुडी इथल्या धुपगुडी शहरामध्ये धुक्यामुळे अंदाज न आल्याने खडीनं भरलेल्या डंपरनं 3 वाहनांना जोरदार धडक दिली। खडी खाली आली आणि इतर वाहनं अडकली आणि यात त्या वाहनांचा चक्काचूर झाला। या अपघातामध्ये 13 जणांचा मृत्यू झालाय तर 18 जण जखमी झाले। जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। मध्य प्रदेशमधल्या इंदूरमधली एक धक्कादायक घटना समोर येते। 18 वर्षीय तरुणीवर 5 जणांनी सामूहिक बलात्कार केलाय। या नराधमांचं कृत्य इथंच थांबलं नाही तर त्यांनी पीडितेला जिवंत जाळण्याचाही प्रयत्न केला, परंतु त्यांचा हा प्रयत्न पीडितेनं हाणून पाडलाय। गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी मंगळवारी ड्रॅगन फळाचं नाव बदलून कमलम करण्याचा निर्णय जाहीर केलाय। गुजरातमध्ये मात्र हे फळ ड्रॅगन नावानं नाही तर कमलम या नावानं ओळखलं जाणार आहे। गुजरात सरकारच्या म्हणण्यानुसार ड्रॅगन या फळाचा आकार कमळासारखा असल्यानं त्याचं नाव बदलून कमलम असं ठेवण्यात आलेलं आहे। ओडिशातील भुवनेश्वरमधील कलाकार LS राव यांनी अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचे एका काचेच्या बाटलीमध्ये सूक्ष्म शिल्प तयार केलंय। जो बायडन आज अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतील। इंग्लंड दौऱ्यातल्या पहिल्या 2 टेस्ट मॅचेससाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आलेली आहे। कॅप्टन विराट कोहलीसह हार्दिक पांड्या आणि ईशांत शर्माचं टीममध्ये पुनरागमन झालेलं आहे। ऑस्ट्रेलियातल्या दिग्विजयी संघामध्ये आपण बघितलं तर फार बदल करण्यात आलेले नाही आहेत। ऑस्ट्रेलिया दौऱ्यात जो संघ होता तोच संघ जवळपास या इंग्लंड दौऱ्यासाठी असणार आहे। भारत आणि इंग्लंड यांच्यात 4 टेस्ट मॅचची सिरीज 5 फेब्रुवारीपासून चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर सुरू होणार आहे। आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच स्पीड न्यूज मध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची। नमस्कार।